इयत्ता 8वी गणित त्याच्यामध्ये आपलं जे प्रकरण क्रमांक 17 आहे वर्तुळ, जीवा व कंस. तर त्याच्यातला सराव संच 17.1 आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्याच्यातला पहिला प्रश्न जो आहे, केंद्र P असलेल्या वर्तुळाच्या जीवा AB ची लांबी 13 सेंटीमीटर आहे. वर्तुळाचं केंद्र कोण आहे? P. आणि त्याच्यामध्ये जी जीवा AB आहे तिची लांबी किती आहे? 13 सेंटीमीटर आहे. ओके. PQ लंब जीवा AB. आता हे जे चिन्ह आहे उलट T दिसतंय त्याला म्हणायचं लंब. लंब म्हणजे त्या दोघांच्या मधला कोन हा किती अंश असणार आहे? 90 अंश. तर QB ची लांबी काढायची. तर उत्तराची सुरुवात करताना कशी करायची? केंद्र प्रश्नातच आहे ते. केंद्र P असलेल्या वर्तुळात कोण कोणाला लंब आहे? PQ लंब जीवा AB. PQ कोणाला लंब आहे? जीवा AB ला लंब आहे. तर त्याच्यात एक गुणधर्म वापरायचा. तो हा गुणधर्म तुम्ही लिहून काढायचा. वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब आहे तो जीवेला काय करतो? दुभागतो. म्हणजे समजा इथे वर्तुळाची जीवा आहे AB आणि वर्तुळ केंद्राचं केंद्र आहे P. तर त्याच्यावर जो हा लंब टाकला म्हणजे 90 अंश इथे, तर तो काय करतो? समोरच्या जीवेचे 2 समान भाग करतो म्हणजेच दुभागतो. तर आता आपल्याला इथे काय दिलेलं आहे? AB दिलेलं आहे. तर काय शोधायचं आहे? QB. तर LQB म्हणजे QB ची लांबी. QB ची लांबी कशी शोधणार आपण? AB ची जी लांबी आहे दुभागतो म्हणजे काय? त्याचे 2 समान भाग करतो. म्हणजे QB जो आहे तो निम्मा भाग आहे याच्यात. त्यामुळे तो निम्मा भाग काढताना कितीने भागायचं? AB ला 2 ने भागायचं. आता इथे AB ची किंमत किती दिलेली आहे? प्रश्नामध्ये जर बघितलं 13 सेंटीमीटर. 13 ला कितीने भागायचं? 2 ने. तर 13 ला 2 ने भागताना 2 × 12 2 14 येणार. ते नाही घ्यायचे. पुढची संख्या येणार. 2 × 12 उरले 1. संख्या इथे झाल्यानंतर इथे आणि इथे महत्वाचं वरती पॉइंट आहे. मग 0 घ्या. लागतील तसे 0 घ्या. तर 2×5 10. आता इथं पूर्ण भाग गेला. म्हणजे आणखीन काही गरज नाही. तर उत्तर किती आलं? 6.5. म्हणजे थोडक्यात तुम्ही असं लिहू शकता, QB ची जी लांबी आहे, हे जे L लिहिलं म्हणजे काय? लांबी. QB ची लांबी बरोबर 6.5 सेंटीमीटर. ओके. हे आपलं उत्तर असणार आहे. तर आता आपण प्रश्न क्रमांक 2 बघूया. केंद्र O असलेल्या वर्तुळाची त्रिज्या ही 25 सेंटीमीटर आहे. या वर्तुळात 48 सेमी लांबीची एक जीवा काढली तर वर्तुळ केंद्रापासून ती किती अंतरावर असेल? तर या वर्तुळाचं केंद्र कोण आहे? O आहे. आणि त्या वर्तुळाची त्रिज्या जी आहे त्याची त्रिज्या किती आहे? 25 सेंटीमीटर. आता इथे आपल्याला एक जीवा दिलेली आहे. त्या जीवेची लांबी किती आहे? 48 सेंटीमीटर. तर प्रश्न काय विचारलाय? वर्तुळ केंद्रापासून ती जीवा किती अंतरावर असेल? म्हणजे केंद्रापासून ही जीवा म्हणजेच काय? हा जो लंब आहे तो लंब किती असेल? त्याची लांबी किती असेल असं विचारलं. तर त्यासाठी मी इथे सरळ दिसण्यासाठी ही आकृती काढली. O केंद्र आहे, जीवा CD आहे, त्रिज्या आहे 25 सेंटीमीटर आणि मग वर्तुळ केंद्रापासून जीवेचं अंतर म्हणजेच काय? OP किती आहे ते शोधायचं. तर सुरुवात करूया उत्तराची सुरुवात कुठून करायची? O केंद्र असलेल्या वर्तुळात कोण लंब आहे इथे? तर OP लंब आहे CD ला. OP लंब CD. तर त्यासाठी तो गुणधर्म लिहायचा. गुणधर्म काय आहे? वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. ओके. तर हा गुणधर्म लिहायचा. म्हणजेच काय? समजा इथे लंब टाकला तर तो समोरच्या जीवेला काय करणार आहे? दुभागणार. तर आता आपल्याला इथे पूर्ण CD दिलाय 48 सेंटीमीटर. तर मग PD किती येतो तो शोधायचा. तर PD कसा लिहिणार? PD बरोबर हा जो PD आहे तो पूर्ण CDच्या काय असणार आहे? निम्मा. PD बरोबर CD/2. CD किती आहे? 48. 48चा निम्मा केला आपण. त्याला 2 ने भागला 48. 2 4 आणि 2 8 म्हणजे 24 सेंटीमीटर. PD ची किंमत किती आलेली आहे? 24 सेंटीमीटर. म्हणजे इथं मिळालं आपल्याला PD 24 सेंटीमीटर. आणि आपल्याला काय शोधायचं? OP. तर एवढा भाग मी इथे आकृतीतला परत काढतो. तर OP आणि इथे आहे D. हा 90 अंश आहे. इथे त्रिज्या दिलेली आहे 25 सेंटीमीटर. आणि हा आता शोधला आपण 24. तर OP किती येतो ते शोधायचं. मग इथे लिहायचं जस्ट मिनिट. त्रिकोण OPD मध्ये
कोण पी बरोबर किती अंश आहे? 90 अंश. 90 अंश असेल तर कुठला वापरणार? पायथागोरसच्या प्रमेयानुसार किंवा सिद्धांतानुसार. काय सांगतो पायथागोरसचा सिद्धांत? कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग किंवा पहिली बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग. याचं कर्ण कोण आहे? 90 अंशाच्या समोरच्या बाजूला म्हणायचं कर्ण. 90 अंशाच्या समोरची बाजू कोण आहे? ओडी. तर त्याचा वर्ग करायचा. ओडीचा वर्ग बरोबर म्हणजे कोणाचा वर्ग? 25. आपण नंतर पुढे घेऊया. याचा पाया कोण घेणार आपण? इथे खाली ईडी. ईडीचा वर्ग अधिक उंची कोण आहे? ओपी. ओपीचा वर्ग. आता इथे ओडीची किंमत ठेवूया 25. 25चा वर्ग करायचा. पीडी किती आहे? 24. 24चा वर्ग आणि ओपी शोधायचा. ओके, आता 25चा वर्ग जर केला तर 25 गुणिले 25. तर 25 गुणिले 25 किती येणार? 625. इथे लिहूया. त्याचा वर्ग किती येणार? 625. तसं 24 गुणिले 24 केलं तर ते येणार आहे 576 अधिक ओपीचा वर्ग. आता जर ओपी पाहिजे असेल तर हा अधिक आहे तो इकडे येऊन काय होईल? वजा होईल. म्हणजे ओपी वर्ग बरोबर 576 जो अधिक आहे तो 625 कडे येऊन काय होणार? वजा होणार. ओके, आणि ही जर वजाबाकी केली तुम्ही तर ती येणार आहे 49. वर्ग जाण्यासाठी काय लिहायचं? वर्गमूळ घेऊन किंवा असं द्या दोन्ही बाजूस वर्गमूळ घेऊन. इकडेही वर्गमूळ घ्या आणि इकडे 49 वर्गमूळ घ्या. काय घ्यायचं? कारण वर्गाला वर्गमूळ काय होईल? कॅन्सल होईल. कारण एकमेकांच्या बरोबर विरुद्ध आहेत. मग ओपी बरोबर वर्गाला वर्गमूळ गेलं 49. 7 गुणिले 7 49. म्हणजे 7चा वर्ग किती आला? 49. त्यामुळे 49चं वर्गमूळ किती? 7. ओके, ओपीची किंमत किती आलेली आहे? 7 सेंटीमीटर. म्हणजेच ते अंतर किती असणार आहे? 7 सेंटीमीटर. तर इथे लिहायचं. तर हे जे वाक्य आहे हेच फक्त लिहायचं. वर्तुळ केंद्रापासून ती जीवा जे दिलेली जीवा ही किती? 7 सेमी अंतरावर असेल. ओके, किती अंतरावर असणार आहे? 7 सेमी. वर्तुळ केंद्रापासून ती जीवा 7 सेमी अंतरावर असेल. असे तर शेवटी वाक्य लिहायचं. ओके, तर आता प्रश्न क्रमांक 3 बघूया. ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची एक जीवा 24 सेमी लांबीची असून ती वर्तुळ केंद्रापासून 9 सेमी अंतरावर आहे. तर त्या वर्तुळाची त्रिज्या काढा. आता इथे आकृती दिलेली आहे आपल्याला. ओ केंद्र आहे वर्तुळाचं आणि जीवा इथे किती आहे? AB 24 सेंटीमीटर आहे आणि वर्तुळाच्या केंद्रापासून ती जीवा किती अंतरावर आहे? 9 सेंटीमीटरवर. म्हणजे समजा इथं बिंदू P आहे तर OP हे अंतर किती आहे? 9 सेंटीमीटर. तर त्या वर्तुळाची त्रिज्या काढायची. त्रिज्या म्हणजे काय? वर्तुळाचं केंद्र आणि वर्तुळावरचा कुठलाही बिंदू जर जोडला तर त्याला काय म्हणायचं? त्रिज्या. तर ती त्रिज्या शोधून काढायची. आता आकृती व्यवस्थित दिसण्यासाठी हीच आकृती मी इथे काढली. वर्तुळाचं केंद्र O आहे आणि AB जीवा आहे. आता हा जो लंब टाकलाय तो इथे फक्त मी एक बिंदू घेतलाय P आणि मग आपण सगळे त्रिज्या काढण्यासाठी त्रिज्या शोधायची म्हणजे काय शोधायचं आपल्याला थोडक्यात इथे? तर हा OB शोधायचा. OB म्हणजे त्रिज्या त्याची. सगळ्यात पहिल्यांदा O केंद्र असलेल्या वर्तुळात उत्तरामध्ये O केंद्र असलेल्या वर्तुळात OP हा जो OP आहे तो जीवा AB ला काय आहे? लंब आहे. OP लंब जीवा AB. इथे तो गुणधर्म लिहायचा. कुठला गुणधर्म लिहिणार? वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. त्याचे 2 समान भाग करतो. म्हणजे इथं तो काय करणार आहे? 2 समान भाग करणार. ओके, तर हे एक अंतर दिलंय आपल्याला 9 आहे. पूर्ण AB 24 आहे. तर PB काय असणार आहे? म्हणून PB बरोबर ही पूर्ण ABच्या काय असणार आहे? PB हा निम्मा असणार आहे. ओके, छेद 2 म्हणजे AB किती आहे? 24. 24च्या निम्मे म्हणजे PB किती येणार? PB बरोबर 12 सेंटीमीटर. आता आपल्याला PB ची किंमत मिळाली 12. इथे 9 आहे. तर OB शोधायचं. तर आकृतीतला एवढाच भाग घेतोय मी. OPB हा किती अंश आहे? 90 अंश. PB किती आलाय? 12 आणि OP किती आहे? 9. तर पायथागोरस वापरून काय करूया आपण? OB शोधूया. तर इथे लिहूया त्रिकोण OPB
बी मध्ये, ओके, त्रिकोण OPB मध्ये कोण P बरोबर किती अंश आहे? तर P आहे 90 अंश. कुठला प्रमेय वापरणार? पायथागोरस प्रमेयावर. पायथागोरस प्रमेय काय सांगतो? 90 अंशाच्या समोरची बाजू म्हणजे कर्ण. कर्ण कोण आहे? OB. किंवा पहिल्यांदा असं लिहूया, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. कर्ण कोण आहे? आत्ताच मी सांगितलं OB. OB चा वर्ग बरोबर पाया कोण आहे? इथे खाली दिसतोय तो PB. PB चा वर्ग अधिक उंची म्हणजे OP. OP चा वर्ग. आता इथे OB आपल्याला शोधायचं, त्यामुळे आहे तसंच लिहायचं OB चा वर्ग. त्याच्यानंतर PB ची किंमत किती दिली आहे? 12. 12 चा वर्ग अधिक OP किती आहे? तर 9 आहे. 9 चा वर्ग करायचा. ओके, म्हणजे OB वर्ग बरोबर, जर का आपण 12 चा वर्ग केला तर 12 चा वर्ग केल्यावर किती येणार? त्यासाठी काय करणार? 12 गुणिले 12 म्हणजे किती येणार? 144. आणि 9 गुणिले 9 किती येणार? 81. आता या दोन्हींची जर बेरीज केली आपण तर ती येणार आहे 225. आणि मग वर्ग जाण्यासाठी काय करायचं? दोन्ही बाजूस वर्गमूळ घेऊ. हवं तर असं लिहा, दोन्ही बाजूस वर्गमूळ घेऊ. दोन्ही साईडला वर्गमूळ घ्यायचं. आता इथे वर्गमूळ घेतल्यामुळे काय फायदा होतो? तर वर्गाला वर्ग, कारण वर्ग आणि वर्गमूळ एकमेकांच्या विरुद्ध आहे. तर OB राहणार फक्त. आता 225, समजा तुम्ही 15चा वर्ग केला तर 15 गुणिले 15 किती येणार? 225. त्यामुळे 225चं वर्गमूळ किती येणार? 15. ओके, तर हे इथे लिहायचं 15. ओके, सेंटीमीटर. आणि OB म्हणजेच काय सांगितलं होतं मी? OB आपण काय म्हटलेलं आहे? त्रिज्या. तर त्रिज्या बरोबर किती आलेली आहे? तर वर्तुळाची त्रिज्या कोण आहे? OB. म्हणजे दिलेल्या वर्तुळाची त्रिज्या ही 15 सेंटीमीटर आहे. ओके, तर आता प्रश्न क्रमांक 4 बघूया. प्रश्न क्रमांक 4 मध्ये एका वर्तुळाचे केंद्र C असून त्याची त्रिज्या 10 सेमी आहे. त्या वर्तुळाच्या एका जीवेची लांबी जर 12 सेंटीमीटर असेल तर ती जीवा त्या केंद्रापासून किती अंतरावर असेल? आता हा जर प्रश्न आपल्याला सोडवायचा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा काय करूया, की वर्तुळाचं केंद्र काय दिलेलं आहे? C. समजा हे वर्तुळाचं केंद्र आहे C. त्याची त्रिज्या म्हणजे काय? वर्तुळाचं केंद्र आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू जर जोडला, समजा मी इथं B घेतला तर त्याला म्हणायचं त्रिज्या. आणि त्रिज्या किती दिलेली आहे? 10 सेंटीमीटर. वर्तुळाच्या जीवेची लांबी, समजा AB ही जीवा आहे आणि त्या जीवेची लांबी किती आहे? 12 सेंटीमीटर. जर का ती 12 सेंटीमीटर असेल तर जीवा वर्तुळाच्या केंद्रापासून किती अंतरावर असेल? तर ही जी हा जो वर्तुळ केंद्र आहे त्याच्यापासून ही जीवा किती अंतरावर आहे ते जर काढायचं असेल तर आपल्याला इथे असा 90 अंश काढावा लागेल, लंब काढावा लागेल. समजा तो लंब काढला, इथं P हा बिंदू आहे. तर आपल्याला हे अंतर शोधायचं आहे, C आणि P मधलं अंतर म्हणजे CP किती आहे ते शोधायचं. तर उत्तराविषयी सुरुवात कशी करणार? तर C केंद्र असलेल्या वर्तुळात वर्तुळाचं केंद्र कोण आहे? C. आणि त्याच्यावर हा लंब टाकला म्हणजे CP लंब आहे कुणाला? बाजू AB ला किंवा जीवा AB ला. CP लंब जीवा AB. आपल्याला त्याचा गुणधर्म माहिती आहे, जीवेचा गुणधर्म. वर्तुळाच्या केंद्रातून, म्हणून असं लिहायचं, वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. जीवेला काय करतो? दुभागतो. जर आपण वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर लंब टाकला तर तो जीवेला काय करतो? दुभागतो. म्हणजे समजा आपल्याला इथे PB शोधायचा आहे, हा निम्मा भाग PB. तर PB हा पूर्ण ABच्या, हा जो पूर्ण AB आहे त्या ABच्या काय असणार आहे? निम्मा. ओके, मग AB किती आहे? तर 12 आहे. त्याच्या निम्म केला तर 12च्या निम्म किती? 6. 12ला 2 ने भागलं, बेसक 12 म्हणजे 6 सेंटीमीटर. थोडक्यात आपल्याला PB किती मिळाला? 6 मिळाला. आणि आपल्याला शोधायचं काय? C. एवढा भाग घेऊया म्हणजे आपल्याला लक्षात येईल. CP आणि इथे आहे B. त्यातली वर्तुळाची त्रिज्या म्हणजे हे 10 सेंटीमीटर आहे, हे आता शोधलं 6. इथला कोण किती आहे? 90 अंश. तर CP शोधूया. तर त्यासाठी आपण हा त्रिकोण बघूया. त्रिकोण CPB मध्ये कुठला कोण 90 अंश आहे? कोण P बरोबर 90 अंश. आणि 90 अंश असेल तर पायथागोरसच्या प्रमेयावरून कुठला प्रमेय वापरायचा? पायथागोरस प्रमेय.
किंवा सिद्धांतानुसार असं म्हटलं तरी चालेल. मग तो कसा वापरायचा? 90 अंशाच्या समोरची बाजू कुठली? त्याला म्हणायचं कर्ण. कर्ण वर्ग बरोबर खाली आहे त्याला पाया म्हणायचं, म्हणजे पाया वर्ग अधिक उंची वर्ग. कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. कर्ण किती आहे? 10 म्हणजे सीबी असं लिहूया पहिल्यांदा. सीबीचा वर्ग, पाया कोण आहे? खाली असणारा हा पीबी, पीबीचा वर्ग अधिक उंची कोण आहे? सीपी, सीपीचा वर्ग. मग आता इथे सीबीचा वर्ग केला आपण. सीबीची किंमत मी आताच सांगितली किती आहे? ती 10. ती 10 जर इथे ठेवली 10चा वर्ग झाला. पीबी, पीबी आता शोधला आपण, तो किती होता? 6. 6चा वर्ग अधिक सीपीचा वर्ग. आता 10चा वर्ग केल्यानंतर 10 गुणिले 10 किती येणार? 100. वर्ग कसा काढायचा? त्याच संख्येला गुणायचं. 10चा वर्ग 100. 6चा वर्ग 36. सीपीचा वर्ग म्हणजे सीपीचा वर्ग बरोबर अधिक 36 इकडे येऊन काय होतील? वजा, म्हणजे 100 वजा 36 तर किती येणार? 64. 64 मग वर्गमूळ घ्यायचं. वर्गमूळ घेऊन वर्गमूळ घेतल्यानंतर किती येणार आहे? तर इकडे याचंही वर्गमूळ घ्यायचं आणि याचं 64चंही वर्गमूळ घ्यायचं. वर्गाला वर्गमूळ काय होईल? निघून जाईल, कारण एकमेकांच्या विरुद्ध क्रिया आहे. म्हणजे कोण राहणार? फक्त सीपी. आता 8चा जर वर्ग केला तर 8 गुणिले 8 किती येतात? 64. त्यामुळे 64चं वर्गमूळ किती आलं? 8 आलं. म्हणूनच ते एकमेकांच्या विरुद्ध आहेत असं म्हणतो आपण. तर सीपी बरोबर किती आला? 8 आला. म्हणजे थोडक्यात आता उत्तर कसं लिहायचं? शेवटचं वाक्य हेच लिहायचं, ती जीवा त्या जीवा केंद्रापासून किती हा शब्द काढा. किती आले म्हणून? उत्तर 8 सेमी. तर ती जीवा केंद्रापासून 8 सेमी अंतरावर असेल. ओके, हे आपलं उत्तर असणार.